पोलीस कस्टडीच्या ग्राउंडसाठी योग्य वाटत नाही. कारण मुद्दा हा होता की बुरखा कुठून आणला. बुरखा कुठून आणला याच्याशी काय करायचं आहे. बुरखा काही प्रतिबंधित आर्टिकल आहे का की कुठून आणला. गावभर कुठेही बुरखे मिळतात. सो दॅट कॅनॉट बी द ग्राउंड. आणि दुसरं एक ग्राउंड होतं की मोबाईलमध्ये काही ॲप डाउनलोड केले आहेत किंवा काही लिंक पाठवल्या आहे. सो इट्स व्हेरी क्लिअर की जे काही लिंक्स आहे, यूट्यूब लिंक्स असो, इंस्टाग्राम लिंक असो किंवा काही असो, इट इज अवेलेबल ऑनलाईन. त्यामुळे लिंक पाठवणे किंवा लिंक हे करणे, तर त्या कुठून लिंक मिळवल्या काय मिळवलेलं काहीच, इट्स नॉट अ रिअली गुड ग्राउंड. तर आमचं तेच म्हणणं होतं की साहेब, मोबाईलमध्ये सगळंच उपलब्ध आहे, आपण काय मागू ते मिळेल. त्यामुळे दॅट रिअली कॅनॉट बी द ग्राउंड. मोबाईल हा जप्त झालेला आहे. आता फक्त काय तर तोंडी विचारपूस करण्यासाठी एका गरोदर लेडीला किती पोलीस कस्टडी द्यावी याचा आपण विचार करा. फरीदा खान ह्या गर्भवती असल्यामुळे आम्ही मेहरबान न्यायालयाला विनंती केली आहे आणि तशी तरतूद आहे कायद्यामध्ये की तिला औषधोपचार वगैरे हे करावा. मेहरबान न्यायालयाने ते मान्य केलं आहे. तसंच केअरटेकर म्हणून तिच्या आईला दिवसातून 2दा भेटू द्यावं अशी आम्ही मागणी केली. मेहरबान न्यायालयाने ती पण मान्य केली आहे. आणि तिला काही पण मेडिकल असिस्टन्स लागलं तर ते दिलं जाईल याबद्दल सरकारी वकिलांनी पण हे केलं आहे.